नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे सुधीर काकडे सातारा. तर आता आपण आहोत साताऱ्यापासून साधारण 24 किलोमीटर अंतरावर एक चंदनवंदन हा डोंगर आहे. हा डोंगर ऐतिहासिक आहे. तर माझ्यासोबत आहेत माझे मित्र, जे ठाण्यावरून या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. तर विजयकुमार कांबळेजी सर आहेत. तर स्वागत आहे आपलं. अशी ऐतिहासिक स्थळे पाहण्यास खूप आवडतं. तर आत्ता आम्ही आहोत चंदनवंदनच्या पायथ्याशी. तर डोंगर चढायचा आहे, परंतु इथे काही अटी येथील वन क्षेत्ररक्षकाच्या कर्मचाऱ्यांनी घातलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही, कारण थोडासा काही वाद असल्यामुळे तांत्रिक वाद. त्याच्यामुळे आम्हाला वरती जाता येत नाही. तर आम्ही पायथ्यापासूनच या गडाचं दर्शन घेत आहे आणि थोडीशी माहिती आपल्याला देत आहे.
तर मित्रांनो, याची कथा कादंबरीमध्ये जुळ्या भावांविषयी नेहमी उल्लेख असतो, मात्र दुर्गेश विश्वातही अशी जुळे भावंडे आढळतात. साताऱ्याच्या जवळपास 24 किलोमीटर अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. तर किल्ल्याची उंची साधारण 3800 फूट एवढी आहे आणि याच्या पूर्वेस जरंडेश्वर डोंगर आहे, कल्याणगड, भवानीचा डोंगर आहे, तसंच पश्चिमेस वैराटगड, पांडवगड, तर एकीकडे महाबळेश्वर, दुसरीकडे सातारा शहर, याच्या सीमेवर ही दुर्ग संपदा उभी आहे. इसवी सन 1191 ते 92 सालच्या ताम्रलेखानुसार चंदनवंदन हे किल्ले शालिहार राजा दुसरा भोज याने बांधले. 1673च्या सुमारास शिवरायांनी सातारा परत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा याचबरोबर अनेक किल्ले सामील करून घेतले असे ऐतिहासिक हे सांगतो. गडावर आजही अनेक वास्तू नजरेस पडतात. त्यात सुरुवातीलाच एका मोठ्या वडाच्या वृक्षाची एक महादेवाचे प्राचीन मंदिर आहे आणि मंदिरात शिवलिंग आहेत. तसेच ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि श्रावणात येथे मोठी यात्रा भरते. तसेच त्याचबरोबर दगाही हजरते पीर दर्गा या ठिकाणी आहे आणि सदरेसारखे बांधकाम, पडके बुरुज, कोठारे असे भग्नावस्थेतील काही अवशेष आजही येथील मुघल व हिंदू साम्राज्याचा इतिहास सांगतो. तसेच येथे मंदिरे व दर्गा असल्याने सर्व धर्मीय पर्यटकांची रेलचेल येथे वर्षभर पाहावयास मिळते. व महत्त्वाचे म्हणजे पायथ्याशी असलेली वनसंपदा व वन्यप्राणी, पशुपक्षी या वैभवात निसर्गप्रेमींना येथे आकर्षित करून घेत आहे. तर या चंदनवंदन गडाविषयी बरेच काही ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, परंतु आपल्याला आज जाता येत नाही या ठिकाणी, म्हणून आपल्याला खालूनच पायथ्यापासूनच ही माहिती आपल्या प्रेक्षकांना देत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आपले सॉरी म्हणतो आपल्या प्रेक्षकांना, कारण वरती मला दाखवायला आलं नाही, कारण इथे तांत्रिक बाबी आहेत जे वनक्षेत्र व पोलिसांच्या अधिपत्याखाली चालतात. तर इथे काही थोडासा हिंदू मुस्लिम किंवा कुठला तरी वाद झाल्यामुळे, तांत्रिक अडचण झाल्यामुळे गडावर प्रवेश करता येत नाही. पुन्हा कधीतरी आपण आवर्जून या गडावर जाण्याचा प्रयत्न करून आपल्या सर्वांना याची माहिती व हा गड आपल्या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या.